Audio Jungle. Audio Jungle. टाकळ्याचा पाला त्याची भाजी करणार आहोत आपण आज. खूप छान लागते. हा बघा असा कवळा कवळा पाला काढला आहे मी. तर व्हिडिओ नक्की पहा. हे बघा मुळा सकट झालेला कवळा कवळा बोखाच काढायचे त्याचे असं मस्त. नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण टाकळ्याची म्हणजे टायकुळाची भाजी चा व्हिडिओ पाहणार आहोत. असे दोन पदार्थ आहेत, पण पहिल्या प्रथम आपण भाजी करू. तर ही मी टाकळ्याचा पाला आम्ही काढला, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. तर ती आता आम्ही पाला हा उंबवून घेतो, म्हणजे वाफवून घेतो चांगला, आणि मग त्याची आपण भाजी करू. चला तर मग आपण आता वाफवून घेऊया आणि भेटू थोड्या वेळाने. आता आपण हा जो पाला उंबवलेला पाला आहे टाकळ्याचा, तो आता आपण त्याच्यातला पाणी काढून वाफून घेतलेला आहे तो, आणि त्याचं आता पाणी आहे ते आपण हातावरती पिळून ते ह्याच्यात तो पाला काढून घेऊया, जे शिजलेला आहे पाला तो. हे बघा वहिनी आता इथे तुम्हाला दाखवत आहे कसा काढायचा पिळायचा तो. आणि आपण मोकळा करूया लगेच. मी तू ठेव, मी लगेच मोकळा करतो त्याला. सगळं सगळं हां ठेव. बाद झालं एवढा भाजी, जास्ती नाही तर पाणी पडते. बाद झालं ना आता. तो दाखव. आता हा भाजीला आपला पाला तयार आहे. आता याच्यासाठी मला लागेल कांदा, बारीक चिरलेला कांदा. तुमच्याकडे टोमॅटो असेल तर तुम्ही टोमॅटो टाकू शकता, आणि हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या नसेल तर मसाल्यावर करू शकता तुम्ही. शक्यतो पाल्याची भाजी मिरचीवरती छान लागते. आणि थोडंसं चवीला अंदाजे चवीनुसार मीठ, आणि ओलं खोबरं वरून पेरण्यासाठी. अशी आपली भाजी ही तयार होणार आहे. तर आता मी पहिल्यांदा कांदा चिरून घेतो, आपण भेटू थोड्या वेळाने. 2 चमचे ह्याच्यात तेल टाकलं आहे कढईमध्ये. आता मी फोडणी करणार आहे. फोडणीसाठी मी टाकतो आहे अर्धा चमचा राई. तेल बघा चांगलं कडकडीत तापलं आहे. तसंच अर्धा चमचा जिरं, आणि कांदा टाकूया लगेच आपण. थोडासा कांदा टाकून घेऊ. त्याच्याबरोबर 2 कांदे मी चिरलेले होते, आणि 5-6 मिरच्या, तिखट मिरच्या घेतल्यात मी. तिखट मिरच्या 5-6, आणि 2 कांदे असे बारीक चिरून घेतले. आता आपण हे परतून घेऊ मस्त. परतून झालं तर आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद. ही आमची घरची हळद आहे, त्यामुळे आम्ही थोडीशीच टाकतो. तुमच्याकडे टोमॅटो असेल तर तुम्ही तो टाकू शकता, आणि भाजी तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता. भाजी चिरून सुद्धा करतात तशी, चिरायची आणि वाफवायची. आपण आता आपला हे टाकूया टाकळ्याचा पाला, म्हणजेच आपला टायकुळाचा पाला. आणि आपण तो परतून घेऊ.
चांगल्यापैकी परतून घ्यायचा तो आणि त्याच्यात लगेच आपण चवीनुसार आपल्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. जशी आपण पालेभाजी करतो तसंच. माझ्याकडनं थोडं जास्त झालं मीठ. हां आणि पालेभाज्यांना नेहमी कांद्याचा वापर जास्त करायचा, जेणे आपल्या पालेभाज्या एकदम छान होतात. कांदा भरपूर प्रमाणात टाकायचा आणि तुम्ही जर अशा गुठळ्या ठेवल्यात तर भाजी मोकळी व्हायला वेळ लागते. हे बघा, म्हणून लगेच पिळल्यावरती मोकळं करून घ्यायचं. ही आम्ही भाजी न चिरता केलेली आहे, कारण हे पाला कोवळा होता एकदम, त्यामुळे आम्ही पाला चिरलाच नाही. काही जण पाला चिरून करतात, तशी सुद्धा भाजी होते छान. आपली भाजी आता रेडी आहे. जरा वाफवून घेऊ आणि आपली भाजी रेडी झाली. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही बघा आपली भाजी, टाकळ्याची भाजी म्हणजेच टायकुळाची भाजी. चला तर मग मंडळी, बाय बाय.